मी ऑनलाईन माझ पाडतो त्यांना फोन करता का त्या बाईला? नमस्कार, मी सुशील भांडेगरे, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या बुधवारपेठेमध्ये काम करत असतो. आणि आज या पंचगंगा नदी काठावर मी ज्यावेळी आलो त्यावेळी सगळीकडे अस्वस्थ करण्यासारखी गोष्ट म्हणजे एवढा पंचगंगा नदीवर कचरा अडवून आला. 2 महिन्यापूर्वी करवीरवासियांना हाक दिली आणि आपली पंचगंगा नदी स्वच्छ करण्यासाठी सगळे कोल्हापूर धावून आले. आणि रूढी परंपरा आपल्या जपल्या पाहिजे, नदीला नैवेद्य अर्पण केला पाहिजे. पण हे करत असताना काल ह्या ठिकाणी अनेक रूढी परंपरा जपत असताना जो या ठिकाणी नागरिकांनी कचरा केलेला आहे तो एका साईडला जर केला असता तर महापालिका कर्मचाऱ्यांचं पण काम करणं सोपं झालं असतं. आज पूर्ण नदीचा घाट हा कचऱ्याने साम्राज्याने भरलेला आहे. आज आपणच आपली नदी घाण करावं लागले का? आज बाहेरचे पर्यटक या ठिकाणी येत असतात, त्यांना संदेश या माध्यमातून काय जाणार आहे? आपण आपली नदीचं पावित्र्य जपलं पाहिजे. एका बाजूला जर कचरा सगळा हा पत्रावळ्या असतील, तुमचे द्रोण असतील, जेवणाचे जे काही राहिलेलं असेल ते जर साईडला ठेवलं असतं तर महापालिकेच्या लोकांनी ते व्यवस्थित उचलून नेलं असतं. आज नदीमधनं एक अर्धी ट्रॉली भात या ठिकाणी गोळा करून नेलेला आहे. अन्नाची नासाडी किती करायची हे लोकांना, आपल्या नागरिकांना कळायला पाहिजे. रूढी परंपरा जपा तुम्ही, पण आपल्या नदीची पण स्वच्छता आपणच जपली पाहिजे. हे जे आत्ता बघितलेलं आहे हे खरोखर दयनीय आहे आणि चुकीचं आहे. तर प्रत्येक वेळी महापालिकेला नावं ठेवायचं, महापालिका स्वच्छता करत नाही म्हणायचं, पण आपण पण त्याला जबाबदार आहोत ना. आपणच आपली नदी स्वच्छ ठेवली पाहिजे. तर इथनं पुढं तुमची परंपरा जपा, पण जो या ठिकाणी जो विधी कार्यक्रम होतो त्याचा सगळा जो होणारा कचरा आहे तो एका बाजूला तुम्ही ठेवा, जेणेकरून महानगरपालिकेला त्या गोष्टी इथनं उचलून नेणं गरजेचं होईल. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.